विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. केवळ 5 मिनिट आणि एका टॉपिकची रिव्हिजन. या लेव्हल पर्यंत तुम्ही पोहोचलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो या लेव्हल पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. मग तो टॉपिक फिजिक्स मधला असू दे, नाहीतर केमिस्ट्री मधला असू दे, नाहीतर मॅथ्सचा असू दे, लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल हे इम्पॉसिबल आहे, अशक्य आहे, कधीच होणार नाही. तर एक लक्षात घ्या, करून दाखवायचं आहे. आता मी तुम्हाला सांगतो, घ्या कोणताही टॉपिक, घ्या रोटेशनल डायनामिक्स टॉपिक. कधी केला नाही आतापर्यंत? का केला नाही पहिला आपल्या मनाला विचारा आणि आता तरी करायचा आहे का हे ठरवा. नुसतं टार्गेट पासिंगचं असेल तर हा व्हिडिओ आत्ता स्किप करून टाका. पण तुम्हाला आतून आता वाटत असेल ना, नाही आता मला करायचंय. या 2 महिन्यात मी करून दाखवलं पाहिजे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिली गोष्ट काय करा मी तुम्हाला सांगतो, की हा जो टॉपिक आहे 7 मार्काला बोर्डच्या एक्झाममध्ये आहे आणि सीडला ह्याच्यावरती 3-4, 3-4 क्वेशन्स हे येतात. माझा जो टॉपर आहे, की ज्याला फिजिक्समध्ये 50 पैकी 50 मार्क होते, तो नेहमी सांगायचा ज्युनियर्सना, की फॉर्म्युले करा. तुम्हाला आरामात 30 ते 35 मार्क सीडला मिळालेच पाहिजेत. का तुम्ही कुठलाही शिफ्टचा, कुठलाही टफ पेपर काढून बघा, की फॉर्म्युले ज्याला येतायत, त्याला सगळं येतंय. मग ह्या फॉर्म्युलेची लिस्ट आणि पाठ करा. नाही. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, की फॉर्म्युले पाठ करून होणार नाही. काहीही होणार नाही लक्षात घ्या. मग आता काय करायचं, की फॉर्म्युले पाठ नाही करायचे मग करू काय? सांगतो तुम्हाला. काय आहे रोटेशनल डायनामिक्समध्ये? व्हेइकल अलोंग हॉरिझॉन्टल कर्व्हड रोड. त्या फिगरवर कॉन्सन्ट्रेट करा. डायग्राम बघा. त्या व्हेइकलवर कोणते-कोणते फोर्स ॲक्ट होतात ते बघा. कुठला फोर्स कुणाला बॅलन्स करतोय ते बघा. कुठला फोर्स सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाईड करतोय हे बघा. आलं का ध्यानात तुमच्या? चला मी तुम्हाला एक दुसरं एक्झाम्पल घेऊन दाखवतो. सिंपल पेंडुलम म्हणूया आपण. बघा मी काय सांगतो लक्षात घ्या. आता हा जो सिंपल पेंडुलम आहे ना, समजून घ्या बरं का हे. तर हा जो बॉब आहे, ऑब्व्हियसली त्याच्यावर कोणते फोर्स ॲक्ट होतायत? या स्ट्रिंगमध्ये टेन्शन असणार आहे. मग त्याचे 2 कॉम्पोनंट मला घेतले पाहिजेत टी साइन थिटा, टी कॉस थिटा. बरं असू दे. पण वेट पण असणार आहे. मग वेटचे 2 कॉम्पोनंट इम्पोर्टंट आहेत. हा एक कॉम्पोनंट आहे एमजी कॉस थिटा, हा एमजी साइन थिटा. मग एमजी कॉस थिटा टेन्शनच्या अपोझिट आहे. एमजी साइन थिटा रिस्टोरिंग फोर्स प्रोव्हाईड करतोय. अरे बास! हे जमलं की एक्सप्रेशन जमणारं. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो अँगल ऑफ बँकिंग, हॉरिझॉन्टल कर्व्हड रोल, वेल ऑफ डेथ, सिंपल पेंडुलम आणि अजून कितीही प्रश्न आहेत, ज्यात तुम्हाला फोर्स कोणता ॲक्ट होतो याच्यावरून डेरिव्हेशन तयार करता येतंय. इव्हन मी तुम्हाला सांगतो ऑसिलेशन टॉपिकमध्ये सुद्धा डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम डायरेक्ट फॉर्म्युला पार्ट आहे की रे डी स्क्वेअर एक्स अपॉन dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इक्वल टू 0 बरोबर आहे. अरे पण डी स्क्वेअर एक्स अपॉन dt स्क्वेअर म्हणजे एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट पकडली. त्याचं दोनदा डेरिव्हेटिव्ह काढलंय म्हणजे ते ॲक्सेलरेशन आहे. हे जर कळालं तर एओडी मध्ये ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये पण त्याचा वापर होतोय. बरं आता सांगतो, मी तुम्हाला सांगतो मला तुमच्या सगळ्यांची तयारी अशी पाहिजे, की 5 मिनिटात टॉपिक रिवाईज करायचा आहे. तर मी तुम्हाला ज्या काही गोष्टी सजेस्ट करतोय ते नीट ऐका. पहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही काय करा, की अभ्यास करत असताना टॉपिक मधल्या जे काही डेफिनेशन्स आहेत, जे काही लॉज वगैरे आहेत, जिथं डेरिव्हेशन्स नाहीये, ते जरा एकदा बाजूला करा. डिस्टिंग्विश असेल ना, हे एकदा लवकर फिनिश करून टाका. ओके. एक्सप्लेन द टर्म म्हणजे एक्सप्लेन पोलार, नॉन पोलार, डायइलेक्ट्रिक, इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये. हे असे 4 प्रश्न आहेत ना, हे करा. कॉन्फिडन्स बऱ्यापैकी वाढेल. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, की लॉज वरचे न्यूमेरिकल्स करा. डेफिनिशन्स वरचे न्यूमेरिकल्स करा. आता डेफिनिशन वरती न्यूमेरिकल असतात? हो. सरफेस टेन्शनच्या डेफिनिशन वरती आहे की न्यूमेरिकल. लॉज वरती न्यूमेरिकल हो. वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ, स्टोक्स लॉ, लॅपलास लॉ, स्फेरिकल मेम्ब्रेन. लगेच पुस्तकात सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे. बरं आता हे झाल्यानंतर काय करायचंय तर सांगतो, मला पाहिजेत डेरिव्हेशन्स. ओके. आता ही जे डेरिव्हेशन्स आहेत, हे काय करणार तुम्ही? क्लिअरली. प्रत्येक टॉपिकमध्ये जे फॉर्म्युला आहेत ना, त्याचे डेरिव्हेशन समजून घ्यायचा प्रयत्न करा. ते समजलं तर तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह होणार आहे. तर तुम्हाला सीईटी जमणार आहे हे लक्षात घ्या. ओके. मग आता प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम ह्याचं डेरिव्हेशन आहे. मी तुम्हाला सांगतो मग तुम्हाला नावातच आहे प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम म्हणजे तुम्हाला लिक्विडमध्ये हा कॉलम आहे. त्याच्यामुळे ॲक्ट होणारं प्रेशर फाइंड आउट करायचं आहे. मग त्याचं मास घेतलं पाहिजे. मास इंटू जी म्हणजे मला तुम्हाला सांगतो वेट त्याचं कळेल, डाउनवर्ड फोर्स किती आहे ते कळेल. आणि मी तुम्हाला सांगतो प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो रे? प्रेशरचं युनिट काय रे? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मग फोर्सला एरियाने डिव्हाईड करा ना. मी तुम्हाला सांगतो फोर्स अपॉन एरिया म्हणजे प्रेशर मिळेल. फोर्स म्हणजे त्याचं वेट असणार आहे लक्षात घ्या.
बऱ्याचशा गोष्टी इतक्या ईझी आहेत, इतक्या ईझी आहेत लक्षात घ्या, की लगेच फॉर्म्युला तयार होऊ शकतोय. लगेच म्हणजे लगेच. अगदी सांगतो कॅपॅसिटर असेल, तर त्याचा कॅपॅसिटरचा फॉर्म्युला काय? ए एप्सिलॉन नॉट के अपॉन डी. आता मी हे तुम्हाला पटकन सांगू शकतोय. वेव्ह ऑप्टिक्समध्ये लॅम्बडा ओके इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. कुणाचा फॉर्म्युला आहे? फ्रिंज विड्थ, बँड विड्थ. हे विथिन सेकंद आठवलं पाहिजे आपल्याला. मग आता होतंय काय? सर आता एवढा वेळ नाहीये. मग थांबा ना. कुठल्याही टॉपिकच्या सुरुवातीला तुम्ही ह्या गोष्टी जर कव्हर केल्या, ओके. मी तर म्हणतो तुम्ही अशी स्ट्रॅटेजी ठेवा, की 15च्या 15, 16च्या 16 टॉपिक समजा फिजिक्स मधले घेतले, तर हे जर मी अगोदर कव्हर केलं, इव्हन केमिस्ट्रीमध्ये सुद्धा, तर माझी ना 70 पैकी 30-40 मार्काची चांगली तयारी होते. मी सांगू का? हा व्हिडिओ मी का बनवतोय मी तुम्हाला सांगतो, की माझ्याकडे XYZ अकॅडमीतून एक स्टुडंट आला. आई-वडील आणि स्टुडंट सगळे आले होते. प्रचंड तणावात होते. वडील म्हणले 10वी पर्यंत टॉपर आहे आणि आता फिजिक्स, केमिस्ट्री दोन्ही विषयात फेल आहे. मी त्यांना समजावून सांगितलं, "तणाव घेऊ नका." मी त्यांना फेब्रुवारी 2025 चा फिजिक्सचा पेपर दाखवला. त्यात 6 ते 7 लॉज वरती प्रश्न होते हे दाखवलं आणि विचारलं त्यांना, "तुमच्या मुलानं हे केलं होतं का?" नाही ना, त्यांच्या मुलानं 2 वर्ष बोर्डसाठी म्हणून काही प्रिपरेशन केलीच नाहीये. मग मला ना हा कॉन्फिडन्स देण्यासाठी आता हा व्हिडिओ बनवावा लागतोय, की हे जर केलं तुम्ही, तर 70 पैकी 40 म्हणजे ओव्हरऑल 100 पैकी ते 30 मार्क कॉलेज तुम्हाला मिळणारच आहेत. 70 पैकी 30-40 मिळवत असाल, तर 60-70 स्कोर झाला. चांगला स्कोर आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्समध्ये. मॅथ्समध्ये पैकीच्या पैकी पडणार आहेत. पण फिजिक्समध्ये 60-70 चांगला स्कोर आहे. पण तो स्कोर तुम्हाला 100 कडे न्यायचा असेल, तर न्यूमेरिकल. न्यूमेरिकलच्या अगोदर डेरिव्हेशन समजून घेतले पाहिजे. तर नुसते फॉर्म्युले पाठ करून काही उपयोग होणार नाहीये. मग आता काय करणार? की चला तुम्ही थोडेसे डेरिव्हेशन्स पण बघणार. ओके, हे केल्यानंतर सगळ्या टॉपिकचं हे केल्यानंतर बरं आपलं टायटलच काय होतं, की 5 मिनिटात. आता मी तुम्हाला सांगतो, की व्हेइकल अलोंग हॉरिझॉन्टल कर्व्ड रोडचा फॉर्म्युला आहे व्ही इक्वॉल्स टू म्यू एस आर-जी. ओके, व्ही मॅक्स, मॅक्सिमम स्पीड लक्षात घ्या. पण ते जर वेल ऑफ डेथ असेल, तर मिनिमम स्पीड आहे. आर-जी अपॉन म्यू एस. आता डोक्यात ठेवा ना. मॅक्सिममसाठी म्यूएसनं मल्टिप्लाय केलंय आणि मिनिममसाठी डिव्हाईड केलंय ना, आलं का लक्षात? बरं. मोस्ट सेफ स्पीड आहे बँक्ड रोड, तर तो फॉर्म्युला आहे अंडर रूट आर-जी टॅन थिटा. तर तुम्हाला सांगू का परीक्षेतनं हा थिटा विचारलाय. मग थिटासाठी काय करणार? दोन्ही बाजूचा स्क्वेअर करा. व्ही स्क्वेअर अपॉन आर-जी. टॅन इन्व्हर्स इकडे येणार. सिंपल. जर तुमचं बेसिक असं पक्का असेल तर सगळं जमेल. त्याच्यानंतर मी सांगतो. मॅक्सिमम परमिसिबल स्पीडचा फॉर्म्युला आहे अंडर रूट आर-जी. बघा टॅन थिटा प्लस म्यू एस अपॉन 1 मायनस म्यू एस इंटू टॅन थिटा. पण ते जर मॅक्सिमम असेल तर हा फॉर्म्युला आहे. जर मिनिमम असेल तर वरती मायनस खालती प्लस येईल. व्ही मिनिमम तो फॉर्म्युला तर मी इथं लिहित नाही हां. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, की जर तुम्ही व्हर्टिकल सर्क्युलर मोशन जर घेतलं, तर या ठिकाणी व्हेलॉसिटी असते आर-जी, या ठिकाणी 3 आर-जी आणि या ठिकाणी 5 आर-जी. माहिती आहे ना तुम्हाला व्हेलॉसिटी किती आहे? बरं. आता सीईटीतला प्रश्न मी सांगतो तुम्हाला. फाइंड डिफरन्स इन कायनेटिक एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन टॉप अँड लोएस्ट पोझिशन. या ठिकाणी कायनेटिक एनर्जी जास्त आहे, या ठिकाणी कायनेटिक एनर्जी ऑब्व्हियसली कमी आहे, व्हेलॉसिटी कमी असल्यामुळे, पण त्याच्या कायनेटिक एनर्जीचा डिफरन्स विचारलाय. म्हणजे मला हाल्फ एम व्ही1 स्क्वेअर मायनस हाल्फ एम व्ही2 स्क्वेअर केलं पाहिजे. हाल्फ एम कॉमन निघेल. ईझी कॅल्क्युलेशन होईल लक्षात घ्या. ईझी कॅल्क्युलेशन होणार. किती सोपा प्रश्न आहे. बरं, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. टेन्शन ॲट एनी पॉइंट मग ते किंवा एनर्जी ॲट एनी पॉइंट फॉर्म्युला आहे 5/2 mgr. सांगू तुम्हाला या पॉइंटला कुठल्याही पॉइंटला तुम्ही जर टोटल एनर्जी फाइंड आउट केली तर 5/2 mgr येते. याचा अर्थ टोटल एनर्जी ऑल्वेज रिमेन्स कॉन्स्टंट इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. बरं. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो अजून खूप आहेत रे. समजा असं रोलिंग ऑब्जेक्ट असेल, तर या ठिकाणी त्याची व्हेलॉसिटी किती असणार आहे? अंडर रूट मी सांगतो बघा अंडर रूट 2gh अपॉन 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. हा जो रोलिंग ऑब्जेक्ट आहे त्याचा ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे? जी साइन थिटा अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. बरं. मी तर लिहितोय रॉड, अजून डिस्क, अजून स्पियर, अजून मी तुम्हाला सांगतो रिंग, मग हॉलो स्पियर, सॉलिड स्पियर या सगळ्यांचे मोमेंट ऑफ इनर्शियाचे मला फॉर्म्युले पाहिजेत. रिंगला 4 आहेत. ॲक्सिस सेंटरमधून जातोय. डायमीटर वरती आहे. त्याच्यानंतर टँजेंट इन द प्लेन, टँजेंट परपेंडिक्युलर प्लेन, टँजेंट इन द प्लेन. असे डिस्कला पण 4 आहेत. रॉडला पण आहेत. सेंटरमधून ॲक्सिस जातोय, एक्स्ट्रीम एंड मधून जातोय, मिडवे जातोय लक्षात घ्या. सगळे फॉर्म्युले तुमच्या काय म्हणूया आपण
काय होते जीपीएवर पाहिजेत म्हणजे थोडक्यात विचारल्या आन्सर आलं पाहिजे. या लेव्हलपर्यंत तुम्हाला तयारी करायची आहे. मग आता तुमची जाणीव झाली का रे, किती फॉर्म्युले वाढत चाललेत. आता ह्यात आणखीन के म्हणजे कोण? रेडियस ऑफ गायरेशन. ओके. आय इक्वॉल्स टू एम के स्क्वेअर हा एक फॉर्म्युला आहे. कुठल्याही ऑब्जेक्टसाठी आय इक्वॉल्स टू एम के स्क्वेअर फॉर्म्युला आहे. कुठला पण ऑब्जेक्ट असू दे. के म्हणजे कोण आहे? रेडियस ऑफ गायरेशन. बरं ह्याच्यात हे सगळे झाले का फॉर्म्युले? जवळपास मी तुम्हाला सांगतो फॉर्म्युले सगळे झालेत लक्षात घ्या आता. मग मेन पॉइंट काय आहे याच्यामध्ये की तुमचं हे 5 मिनिटात होऊ शकतं का? होऊ शकतं. मग एक काम करा ना, मी रोटेशनल डायनॅमिक्सचे आपल्या व्हिजन बॅच मधल्या फोल्डर मधले सगळे व्हिडिओ फ्री ठेवलेत. कुठले? न्यूमेरिकल बॅच. मग फिजिक्स न्यूमेरिकल बॅच ओपन करा. आत्ताच्या आत्ता हा व्हिडिओ संपवा. बघा तुमचा कॉन्फिडन्स वाढतोय का? ह्याच्यात मग तुम्हाला आता मला बॅचवरून मला लगेच आठवलं, की पॉवरचा फॉर्म्युला फोर्स इंटू व्हेलॉसिटी असतो. मग पॉवरचा फॉर्म्युला टॉर्क इंटू ओमेगा. वरती लिनियर, खाली रोटेशनल. फोर्सचा फॉर्म्युला असतो मास इंटू ऍक्सिलरेशन. मग फोर्स लिनियर मध्ये, रोटेशनल मध्ये टॉर्क असतो. मासच्या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया असते. ए म्हणजे लिनियर ऍक्सिलरेशन, अल्फा म्हणजे अँग्युलर. झाले की फॉर्म्युले तयार. मग आपल्या न्यूमेरिकल बॅचचे 10 व्हिडिओ फ्री ठेवलेत ना, त्याच्यात पहिले 3-4 व्हिडिओ मध्ये मी सारखी रिव्हिजन करून घेतले. 1 तास 2 तास वेळ काढा. 2 तासात तुमचा टॉपिक सुरुवात होईल आणि मग तुम्ही कुठलाही टॉपिक विदिन 5 मिनिट करू शकता. आणि करायचंय ना आपल्याला, करायचं आहे हे लक्षात घ्या. हे झाले एवढे फॉर्म्युले रोटेशनलचे म्हणूया आपण. ओके. यात आणखीन आहे ना. मग तुम्हाला आता हे कळालं, की एनालॉगस वरून कळालं. जर व्ही मायनस यू अपॉन टी हा ऍक्सेलरेशनचा असेल, तर फायनल व्हेलॉसिटी अँग्युलर अपॉन ओमेगा अपॉन टी हा फॉर्म्युला अल्फाचा येणार आहे. ए म्हणजे लिनियर, अल्फा म्हणजे रोटेशनल. ओके. याचं युनिट असणार आहे मीटर पर सेकंड, ह्याचा असणार आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि याचा असणार आहे रेडियन पर सेकंड स्क्वेअर. अनालॉगस क्वांटिटीज कळाले की सगळे फॉर्म्युले पार्ट होत आहेत. आता गंमत बघा. टॉर्कची व्हॅल्यू दिली 2 न्यूटन मीटर. 2 न्यूटन मीटर. ओमेगाची व्हॅल्यू दिली 2 पाय. विचारले पॉवर यावर्षी 4 पाय आन्सर येणार आहे. पण पॉवरचं युनिट काय? वॅट. कळालं का तुम्हाला बाळांनो? मला सांगायचंय काय ते कळालं का? काय मला सांगायचंय, की हे या मगाशी म्हटलं तसं डेफिनिशन, डायग्राम, डिस्टिंग्विश, एक्सप्लेन द टर्म आणि लॉज. हे 15 टॉपिकचं पहिला कव्हर करा. ओके. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू का न्यूमेरिकल्स करा. न्यूमेरिकल शिवाय होणार नाहीये हे लक्षात घ्या. आणि न्यूमेरिकल्स खूप ईझी आहेत. रोटेशनचे ईझी आहेत, मॅग्नेटिक मटेरियलचे ईझी आहेत. सांगतो. स्ट्रक्चर ऑफ एटॉम, मॉलिक्युल्स इन न्यूक्लिया. परफेक्ट. मला एकेका प्रॉब्लेमला 20-20 मिनिटं लागलेत लॉगचं कॅल्क्युलेशन करायला. मग ते कधी परीक्षेत आले का? नाही. परीक्षेत मागासारखे प्रश्न येणार 2 2 जा 4 पायावरती. आलं का लक्षात तुमच्या? मग आता करा सुरुवात. बघा ते एकदा व्हिडिओ. ओके. आणि माझं क्लिअरली म्हणणं आहे, अगदी हात जोडून तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, की आता तरी तुमचा जो इन्कम्प्लीट अभ्यास आहे ना, जे-ई-सी-ई-टी काय असेल, त्याचं टेन्शन थोडंसं कमी करा. घेऊ नका आणि बोर्डकडं वळा. हां, बोर्ड इम्पोर्टंट आहे. हां, त्यातले मन लावून ते प्रश्न करावे लागतील. लिखाणाची प्रॅक्टिस करावी लागेल, लिहावं लागेल. लिहावं लागेल. बरं, आता किती मिनिटं तुम्ही माझा व्हिडिओ बघताय? जवळ-जवळ भरपूर वेळ झाला. 10, 11, 12 मिनिटं झाली. मग व्हिडिओच्या शेवटी मी डिक्लेअर करतो ही गोष्ट, की कोल्हापूरला ओके. संडे आपले लेक्चर्स असतात. ओके. आणि संडे लेक्चर्स तुम्हाला जर अटेंड करायचे असतील, तर आम्ही तुम्हाला फोन नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. शोधा ते नंबर, कॉल करा. तुमची जागा तिथं रिझर्व्ह करा. मी तुम्हाला सांगतो 3-3, 4-4 तासाची सुद्धा सेशन्स तिथं होणार आहेत. टीचिंग होणार आहे माझं लक्षात घ्या. मग अगदी सांगलीवरनं मुलं येतायत, इचलकरंजीवरनं मुलं येतायत, बोरगाव नावाचं गाव आहे तिथून मुलं येतात, कोल्हापुरातली मुलं येतायत. मी बघितलं ऑलमोस्ट सगळ्या क्लासची मुलं ऑलमोस्ट त्या दिवशी प्रेझेंट होते म्हणूया आपण. मग मुद्दा असा आहे, की प्रत्येक ठिकाणी मी ऑब्झर्व्ह केलंय, की बोर्ड पण दुर्लक्षच करताय. जेही करताय ना, होतंय की बोर्ड नाही झालं मुलांचं. त्यामुळं नंबर कॉल करा आणि अपॉइंटमेंट बुक करा. मला भेटायला या. ऑल द बेस्ट.